कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकत आहोत. आपला अध्याय 27वा चालू आहे. आपणा सर्वांना जर माझ्या चॅनलवरच्या कथा चरित्र ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शिवाय आपल्याला फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये आणखी काय ऐकायला आवडेल हेही मला कमेंट्समधून सांगितले तर चांगलेच. सुरू करूया. अध्याय 27वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाची आचरणा विनवी तसे वचना ऐका श्रोते एकचित्ते. जय जयाजी सिद्धयोगी तू तारक आम्हा जगे ज्ञान प्रकाश करणे लागी दिले दर्शन चरणांचे चतुर्वेद विस्तारेसी श्री गुरु निरोपितीसी विप्रांचे पुढे कधी वर्तिली कैसी विस्तारावे दातारा. शिष्यवचन ऐकोनी सांगता झाला विस्तारोनी ऐक शिष्या नामकरणी अनुपम महिमा श्री गुरूंची किती प्रकारे विप्रांसी श्री गुरु सांगती हितासी न ऐकती द्विजतामसी म्हणती वाद का पत्र देणे ऐसे उत्तर ऐकोनी कानी कोप करीती श्री गुरुमनी जैसे तुमचे अंतःकरणी तैसे सिद्धी पावऊ म्हणती. सर्पाचे पेटारी आसी कोरू जाता मूषक कैसी तैसा पतंग दीपासी करी आपुला आत्मघात तैसे विप्र मदोन्मत श्री गुरुन ओळखत बळे आपुले प्राण देत दिवान धवत द्विज देखा तुके वर्तता ते अवसरी श्री गुरु देखती नरासी दूरी शिष्यासी म्हणती पाचारी कवन जातो मार्गस्थ श्री गुरु वचन ऐकोनी गेले सेवक धावोनी त्या नरा ते पाचारोने आणिला गुरु सन्मुख गुरु पुसती तयासी जन्म कवन जातीसी तो वृत्तांत सांग मजसी म्हणून पुसती तये वेळी श्री गुरुवचन ऐकोनी सांगे आपण जातीहीनी मातंग नाम म्हणून स्थान आपुले बहिर्ग्रामी तू कृपाळू सर्वाभूती म्हणून पाचारिले प्रीती आपण झालो उद्धारगती म्हणून दंडवत नमन करी ऐसे कृपाळू परमपुरुष दृष्टी केली सुधारस लोहासी लागता परिस सुवर्ण होता काय वेळ तैसे तया पतितावरी कृपा केली नरहरी दंड देवोनी शिष्या करी देखा सप्त काढविल्या श्री गुरु म्हणती पतितासी एक रेखा लंघिरे ऐसी आला नर वाक्या सरसी आले ज्ञान आणिक तया श्री गुरु म्हणती तयासी कवणे कुळी जन्मलासी पतित म्हणे किरांतवंची नाम आपुले वन राखा दुसरी रेखा लंघिता ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करीती तये वेळी तिसरी रेखा लंघी म्हणती त्यासी झाली ज्ञाती स्मृती म्हणे गंगापुत्र निश्चिती वास तटी गंगेच्या लंघिता रेखा चौथी म्हणे आपण क्षुद्र जाती जाता होतो आपुले वृत्ती स्वामी माते पाचारिले लंघिता रेखा पांचवेशी झाले ज्ञान आणि कतयासी जन्म झाला वैश्यांसी नाम आपुले सोमदत्त. सहावी रेखा लंघिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपुले विख्याता गोदावरी म्हणून. सातवी रेखा लंघिता क्षण अग्रजाती विप्र आपण वेदशास्त्राती व्याकरण अध्यापक नाम आपुले श्री गुरु म्हणती तयांसी वेदशास्त्री अभ्यास म्हणची आले विप्र चर्चेसी वाद करी त्यांसवे अभिमित्रांनो विभूती त्याचे सर्वांगी प्रोक्षिती प्रकाशली ज्ञानज्योती त्या नरा प्रियसा जैसे मानस सरोवारास वायस जाता होती हंस तैसा गुरु हस्तस्पर्श पतित झाला ज्ञानराशी नृसिंह सरस्वती जगद्गुरु त्रयमूर्तींचा अवतारू अज्ञानी लोक म्हणती नरू तोची जाती अधपाता येणे परिपतितासी ज्ञान झाले आसमानसी वेदशास्त्र सांगेसी म्हणू लागला तये वेळी जे आले चर्चेस विप्र भयचकित झाले फार जिव्हा तुटुनी झाले बधिर हृदय शूळ तात्काळी विप्र थराथरा कापती श्री गुरुचरणी लोळती आमुची आता काय गती जगज्योती स्वामिया ती गुरुद्रोही झालो जाण धिक्कारिले ब्राह्मण तू अवतार गौरी रमण क्षमा करणे स्वामिया निष्ठोनिया मायापाशी झालो आपण महातामसी नोळखो तुझ्या स्वरूपासी क्षमा करणे स्वामिया तू कृपाळू सर्वभूती आमचे दोष नाणी चित्ती आम्हा द्यावी उद्धारगती म्हणून चरणी लागती. एखादे समयी लिलेसी पर्वत करी तृणासरसी पर्वत पाहसी कोपेसी भस्म होय निर्धारी तुझी सृष्टी सापिसी तुझी सर्वांचे पोषण करीसी तूच करता प्रळयासी त्रैमूर्ती जगद्गुरु तुझा महिमा वर्णावयासी मती नाही आम्हासी उद्धारावे दीनासी शरणागता वरप्रदा ऐसी विप्रविनविती श्रीगुरून त्यांसी निरोप देती तुम्हा क्षोभविला भरती त्रिविक्रम महामुनी आणिक केले बहुत दोषी निंदिले सर्व विप्रांसी पावाल जन्म ब्रह्मराक्षसी आपुली जोडी भोगावी आपुले आर्जव आपण आपासी भोगीजे पुण्यपापांची निष्कृतीने होता क्रियमाणासी गती नाही परियेसा श्री गुरुवचन ऐकोनी लागती विप्र दोघे चरणी कधी उद्धारो भवार्णवी म्हणून या विनविती
श्री गुरुनाथ कृपामूर्ती त्या विप्रांती निरोप देती ब्रह्मराक्षस व्हाल प्रख्याती संवत्सर 12पर्यंत अनुतप्त झाली या कारण शांतिरूप असाल जाण जो काशुक नारायण प्रथम वाक्य म्हणतसा तुमचे पाप शुद्ध होतात विजय येईल पर्यटता पुढील वाक्य तुम्हा सांगता उद्धार गती होईल आता जावे गंगेसी स्थान वरवे बैसावयासी म्हणून निरोपिती त्यासी गेले विप्रतये वेळी निघता ग्रामाबाहेरी हृदयशूल अपरंपारी जाता क्षण नदी तीरी विप्र पांचत्व पावले आपण केल्या कर्मासी प्रयत्न नाही आणि कासी ऐसे विप्र तामसी आत्मघातकी तेची जाणा श्री गुरुवचन येणे परी अन्यथा नवे निर्धारी झाले राक्षस द्विजवरी 12 वर्षी गती पावले विप्र पाठविले गंगेसी मागे कथा वर्तली कैसी नामधारक शिष्यांसी सिद्ध सांगे अवधारा पतित झाला महाज्ञानी जाती स्मरण सप्तजन्मी पूर्वापार विप्र म्हणून निर्धार केला मनात नमन कुरी श्री गुरूंसी विनवी पतित भक्तांसी अज्ञानमया तिमिरासी ज्योतिरूप जगद्गुरु विप्र होतो पूर्वी आपण केवी झालो जातीहीन सांगावे जी विस्तारोन त्रिकाळ ज्ञान संतर साक्षी जन्मांतरी आपण देख पाप केले महादोष की विरोधले विनायक नृसिंह सरस्वती सांगपा ऐसे वचन ऐकोनी सांगती गुरु प्रकाशोनी म्हणून सांगती सिद्धमुनी नामधारक शिष्यांसी म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार पुढील कथा ऐकता नर पतित होय ब्रह्मज्ञानी ऐसी पुण्यपावन कथा ऐकता उद्धार अनाथा पावे चतुर्विध पुरुषार्था निश्चयसी जाणपा इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामकधारक संवादे मदोन्मत्त पाशक कथनम नाम सप्तविंशोऽध्यायः समाप्तः ओवी संख्या 55 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्रांचे पारायण वाचत आहोत. आपला अध्याय 28वा चालू आहे. आपल्या सर्वांना जर हे श्री गुरुचरित्र किंवा इतर कथा साहित्य या चॅनलवर ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शिवाय आपल्या काही कमेंट्सही असतील तर त्या मला सांगितल्यात तरी मला आनंद होईल. सुरू करूया. अध्याय 28. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धांसी पुढील कथा सांग आम्हासी उल्हास माझे मानसी गुरुचरित्र अतिगोड सिद्ध म्हणे नामधारका कथा असे अतिविशेष एकता जाती सर्व दोष ज्ञानज्योती प्रकाशे श्री गुरु म्हणती पतितासी आपुले पूर्वजन्म पुससी सांगेन एक परियेसी चांडाल जन्म होय गती पाप पुण्यांची गती आपुले अर्जव भोगिती कर्मा विपाकी असे ख्याती नीच श्रेष्ठ कर्मानुसारी विप्र क्षत्रिय वैश्य क्षुद्र वर्ण यांचे पासाव चांडाल वर्ण उपजला असता ज्ञाती हे न जाती विभाग कर्मापरी विप्र स्त्रिये पासी देखा क्षुद्र जाय विभचारिका बिंड उपजे जो चांडालिका 16वा जाती चांडाल हे मूळ उत्पत्तीचे लक्षण नाना दोषांचे आचरण तेणेहीन जन्म घेणे विप्रदिचारी वर्णांसी या दोषांचा विस्तार सांगतो की सविस्तर विप्रे करिता अनाचा जन्महीनता जाती पावे गुरु अथवा माता पिता सांडोनी जाय तत्वता चांडाल जन्म होय निरुता सोडिता कुलस्त्रियेसी कुलदेवता सोडोनी एका पूजा करी आणि का तो होय चांडाल देखा सदा अनृत बोले नर सदा जीवा हिंसा करी अन्य विक्रम मनोहारी लटिकेची आपण प्रमाण करी तेही जन्मे चांडाल योनी शूद्र हस्ते करी भोजन विक्रय करी ब्राह्मण तोही चांडाल होय जाण सदा शूद्र संपर्के शूद्र स्त्रीसी सदा संग नित्य असे दासी योग गृहभांड अळती त्याग तेणे देव पितृकर्मी तोही पावे हीन योनी जो का अग्नी घाली राणी गायवासरांचे बिघडोनी वेगळी करी तोही होय चांडाल सोडी आपुल्या जननी ते आणि मारी लेकरा ते वेगळी करी आपल्या सत्ते तोही जन्मे चांडाल बैलावरी विप्रबैसे क्षुद्रांना जे विहरसे चांडाल होय भरवसे ऐसी म्हणती श्री गुरु विप्रतीर्थास जावो न श्रद्धाधी न करीत जाण परांना अतिग्रह घेणे तो होय चांडाल षटकर्मे रहित विप्र देखा कपिला गाईचे दुग्ध ऐका न करिता अभिषेका क्षीरपान जो करी तोही पावे चांडाल योनी तुलसी पत्रे ओरपोनी पूजा करी देवा लागोने शालिग्राम क्षुद्रे भजलिया
न सेविसी माता पिता त्यासी त्यासी न प्रतिपाळिता चांडाल होय जन्मता सप्तजन्मी कृमी होय पहिली एक स्त्री असता दुजी करोनी तीसी त्यजिता होय जन्म त्यासी पतिता आणिक सांगेन एक नवल श्रमोनी अतिथी आला असता वेद म्हणवेनी अन्न घालिता जन्म पावे हा तत्वता चांडाल योनी परियेचा योग्य विप्रांती नांदिती आणिक जाती पूजिती चांडाल योनी जाती वृत्ती लोप केलिया तळी विहिरी फोडी मोडी शिवलई पूजा तोडी ब्राह्मणांची घरे मोडी तोही जन्मे पती तकुळी स्वामी स्त्रियेसी शत्रु मित्र विश्वास स्त्रीसी जो करी व्यभिचारासी तोही जन्मे पतिता गृही दोघी स्त्रिया जयासी त्यासी ठेवी प्रपंचेसी अतिथी आलिया अस्तमानासी ग्रासने तोही पतित होय त्रिसंध्या समयी रेखा जो विप्रजेवी अविवेका भाक देऊनी फिरे निका तो जन्मे चांडाल योनी राजे देती भूमिदान आपण घेती हिरोन संध्याकाली करिशयन तोही होय चांडाल वैश्वदेव काली अतिथीसी जो करी दुष्टोत्तरेसी अन्न न देई तयासी कुक्कुट जन्म होऊनी उपजे गंगा तीर्थांची निंदा करी एकादशी भोजन करी स्वामीसी सोडी समरे चांडाल योनी तया जन्म श्री संभोगी पर्वणीसी अथवा हरिहरा दिवशी वेद शिकवी क्षुद्रासी चांडाल योनी जन्म पावे मृत्यू दिवशी न करी श्राद्ध गेले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटेकरांसी करी भेद चांडाल योनी जन्म पावे ग्रीष्मकाली अरण्यात पोई घालिती ज्ञानवंत तेथे विघ्न जो करी तोही जन्मे चांडाल योनी नाडी भेद न कळिता वैद्यकी जाणूनी औषधी दे आणिकी तो होय महापातकी चांडाल योनी तसंभवे जारण मारण मोहनादी मंत्र जपती कुबुद्धी जन्म चांडाल होय त्रिशुद्धी वेदमार्ग त्यजिता विप्रे श्री गुरुसी नरमणे कोण हरिहराते निंदे जाण अन्य देवतांचे करी पूजन तो नरपतित होय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र आपुले कर्म त्याजुनी मंद आणिक कर्म आचरे सदा तोही होय चांडाल क्षुद्रापासुनी मंत्र शिके त्यासी घडती सर्व पातके गंगोदके शिरोदके श्वानचर्मी घातिले परी अथवा स्त्रीशी संग करी शिव्या देऊनी अतिथी जेव विघरी श्राद्ध निंदी पिंड करी चांडाल योनी तो जन्मे माता पिता गुरुद्वेषी तो जन्मे चांडाल योनीसी आणिक जन्म पापवंशी उपजियेन येती परियेसा गुरुची निंदा करी हर्षी सदा असे विप्रद्वेषीत वेदचर्चा करी मोहवसी तो होय ब्रह्मराक्षस भजे आपण एकदैवत दुजे देव निंदा करीत तो होय अपस्मारित दरिद्र रूपी पीडतसे माता पिता गुरुवर्जोन वेगळा होय स्त्री आपण बेरडाचे पोटी उपजवून रोगी होऊन राहतसे सदा वेशदूषी आपण अवमानित ब्राह्मण कर्मभ्रष्ट होय आपण मृत्युकुच्छरोगी होय लोकांचे वर्मकर्म आपण सदा करी उच्चारुण हृदयरोगी होय जाण महाकष्ट भोगितसे गर्भपात करी स्त्रियेंसी वांझ होवोनी उपजे परियेसी पुत्र झालिया मरती त्वरेसी गर्भपात करू नये धर्मशास्त्रादी पुराण सांगता नायके जाण आणिक जेविता दृष्टी आपण बहिरट होवोनी उपजे पतिता सवे करी इष्टती गर्द भजन्म पावती त्यासी रस औषधी देती मृगयोनी जन्मेतो ब्रह्महत्या केली जरी क्षयरोगी होय निर्धारी सुरापानी ओळखा परे श्यामदंत उपजेल अश्ववध गोवध करिता वांझज्वरी होय निश्चता सेवेची होय अनुतप्तता दोष नाही त्यासी विश्वासघातकी नरासी जन्म होय ऐसा त्यासी अन्न जेविता वांती उर्वशी अन्न वैरी तो होय सेवक एकाचा चाळवो न घेऊनी जाती जे जन त्यासी होय जाण बंधन कारागृह भोगितसे सर्व जाती मारी नर सर्पयोनी पुढे निर्धार ऐसे दोष अपार आता तस्कर प्रकरण सांगेन स्त्रियांचे चोरुनी घेऊनी जाय मातीहीन जन्म होय सदा क्लेशी आपण होय अंती जाय नरकासी सुवर्ण चोरी करी नर प्रेम हव्यादी होय निर्धार पुस्तक चोरिता नर अंध होऊनी उपजय देखा वस्त्र चोरी जो करी जरी श्वित्री रोगी होय निर्धारी गणद्रव्य चोरी घरी ब्रह्मांडा पुराणी बोलली असे परद्रव्य अपहार देखा परदात्ता अपहार विशेषा परद्वेषी नर ऐका धान्य अपुत्री होऊन उपजे अन्न चोरी केली या देखा गुल्म व्याधी होय एका धान्य करील तस्करी का रक्तांग होय दुर्गंध शरीर का एखादा तैल चोरी तेही दुर्गंधी पावे शरीरी परस्त्रीसी ब्रह्म अपस्वी अपहारी ब्रह्म राक्षस जन्म पावे मोती माणिक रत्ने देखा चोरी करी नर ऐका हीन जातीसी जन्मनिका पावे नर अवधारा पत्र शाखादी फळे चोरुनी गुरु खरुजी होय अपरंपारी रक्तांगी होय निर्धारी गोचिड होय तो नर कांसेलोह कर्पास लवण तस्करिता नरा जाण श्वेतकुष्ठ होय निर्गुण विचारो निरहाटवे देवद्रव्या परिहरी देखा देव कार्यनाश अपहार देखा पांडुरोगी तो निका फळ चोरी विद्रपी न परनिक्षेप चोरी देखी करिता होय सदा शोका
धन तस्कर उष्ट ऐका जन्म पावे अवधारा. फलचोरी होय वनचर जलचोरही होय कावळा थोर. गृहोपकरणे तस्कर काक जन्म पावे. मधु तस्कर अवधारी जन्म पावे होय घरी. गोरस करी चोरी कुष्टी होय परियेसा. श्री गुरु म्हणती पतितासी जन्म पावे ऐसी अदोषी. आता सांगेन व्यभिचार प्रकरणैसी. शांती परवी बोलली असे परस्त्री अलंगिया देखा. शतजन्म श्वाननिका पुढे मागुती सप्तजन्मिका. भोगी दुःखा अवधारा परस्त्रियोनी पाहे दृष्टीने. जन्मेतो अंधत्वपणे बंधू भार्या संपर्क करणे. गर्दभ जन्म तो पावे तोही जन्म सोडोनी. निघोनी जाय सर्पयोनी पुन्हा नरकी जावोनी. नाना कष्ट भोगी तसे सखी भार्या सवे ऐका. मातुल स्त्री असे विषेखा. एखादा करी संपर्का श्वानयोनी जन्म पावे. परस्त्रियांचे वदन न करावे कदा अवलोकन. कुबुद्धी करिता निरीक्षण चक्षुरोगी होऊन उपजे. आपण असे क्षुद्र जाती विपस्त्रीशी करी रती. ते योगेही कृमी होती हे निश्चित अवधारा. सदा क्षुद्र संपर्क करी याची स्त्री व्यभिचारी. जन्म पावे हो कुतरी महादोष बोलिलासे. ऐसे तया आपती ताप्रती श्रीगुरु आपण निरोपिती. ऐकत होता त्रिविक्रम भारती. प्रश्न केला श्रीगुरूंसी स्वामी निरोपिले धर्म सकळ. ऐकता होय मन निर्मळ जरी घडले एक वेळ. पाप जाय कवणे परी. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी प्रायश्चित्त असे पापासी. पश्चाताप होय जासी पाप नाही सर्वदा. पाप असे केले थोर अंतःकरणी असे खोचले. त्यासी प्रायश्चित्त भले कर्म विपाकी बोलिले. प्रायश्चित्तांची विधाने सांगेन ऐका स्थिर मने. अनेक ऋषींची वचने ती सांगेन ऐका तुम्ही. प्रथम व्हावा ब्रह्मदंड तेणे होय पापखंड. गोदाने सालंकृत अखंड अशक्त तरी द्रव्य द्यावे. निष्क अथवा अर्धनिष्क सूक्ष्म पाप पावनिष्क. स्थूल सूक्ष्म असेल पातक तेणे विधी द्रव्य द्यावे. अज्ञानकृत पापांसी पश्चात्तापे शुद्धी परियेसी. गुरुसेवा तत्परेसी केली या गुरुनिवारी. नेणता पाप केलियासी प्रायश्चित्त असे परियेसी. प्राणायाम द्विशतेसी पुण्यतीर्थी 10 स्नाने. 3 गुंजा सुवर्ण द्यावे. आधी नदी आचरावे 2 गावे. सौम्य पातक याची भावे जाती पापे परियेसी. स्त्री पुरुष दोघांत एक करीती पुण्य पाप दोष. दोघेही पडती दोषात दोघे आचरावे प्रायश्चित्त. आणिक एक असे प्रकार जेणे पाप होय दूर. गायत्री जप 10 सहस्र करावा तेथे वेदमंत्र. याचे नाव गायत्री कृच्छ महादोषी करी पवित्र. ऐसे करावे विचित्र श्री गुरु सांगती त्रिविक्रमासी. पापा प्रत्येक कृच्छ देखा असे विधी अतिविशेषा. भोजन करावे मुक्त एका अथवा अयाचित भिक्षा. उपवास करावे 3 दिवस. स्मरावे गुरुचरणास. येणे जाती सौम्य दोष जे आपणासी सामान्य. अतिक्रच्छ असे एक चित्ते मुनी एक. दोष असतील सामान्य आज्ञेची केलिया. अन्न द्यावे 27 ग्रास. सकाळी 12 रात्री 15 अथवा दोन्ही 8 ग्रास. अयाचित अन्न द्यावे ऐसे सौम्य पातकासी. विधी असती परियेसी. मास 1 नेमेसी. अंजुली 1 जेवावे. उपवास करीती 3 दे करावे देखा. प्रकार सांगेन आणिका 3 दिन उपोषका. घृत पारणे करावे 3 दिवस. घृत घेवोनी क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस. वायू भक्षोनी पुन्हा क्षीर 1 दिवस. एखादा असेल अशक्त तयासी असे एक व्रत. तीळ गुळ लाया पीठ उपवास 1 करावा. पूर्ण कृच्छ करा ऐसी. पर्णोदक घ्यावे प्रतिदिवशी. करावे जितके उपवासी. पश्चात्तापे प्राशन कीजे. विमल बिल्व अश्वत्थ कुशोदक बिंदू नित्य. पान करावे सत्य पर्णकृच्छ परियेसा. आणिक एक प्रकार करी चंद्रयान आचार. कुक्कुटांग प्रमाण आहार. ग्रास घ्यावे वर्धमानी. अमावस्येसी 1 ग्रास. पौर्णिमेसी 15 कृष्ण पक्षी उतरत दुसरे मासे वहिवा हविष्यान्य. आपुले पाप प्रगटोनी उच्चारावे सभास्थानी. पश्चात्तापे जळोनी पाप जाय अवधारा. आता सांगेन तीर्थकृच्छ यात्रा करावी पवित्र. वाराणसी श्वेतपर्वत स्नान मात्रे पापे जातील. वरकड तीर्थी गेलियासी. गायत्री जप सहस्रेसी. पाप जाय त्वरेसी. अवस्थी वचन बोलिले असे. समुद्र सेतू बंधेसी. स्नान केलिया परियेसी. भ्रूण हत्या पापनाशी. कृतघ्नादी पातके विधिपूर्वक शुचीशी. जपकोटी गायत्रीसी. ब्रह्महत्या पापनाशी. एके त्रिविक्रम एकचित्ते. लक्ष गायत्री जप केलिया. सुरापान पाप जायलया. सुवर्ण चोरी केलिया. 7 लक्ष जपावे. 8 लक्ष गुरुत्व कल्पासी. गायत्री जपता पापनाशी. आता सांगेन परियसी. वेदाक्षरे पाप दूर.
पवमान सूक्त चत्वारी पठन करिता ब्रह्महत्या दूरी इंद्रमित्र अवधारी एकमासे जपावे सुरापनादिपातके जातील येणे सुक्तके शूनः चेपा नाम सुक्ते सुवर्णहरा पापजाय पवनामान विषन्न सुक्त पठन करिता हविष्योक्त मास एक पठत गुरुतल्पगाधिक हरिती पंचमास सहा मास मिताहर करुणी पुरुष सुक्ते कर्मनाश पंचमहापापे नासती त्रिमधू म्हणे जे मंत्रसूक्त सुवर्णात्रिनासद मंत्र जपावे नचिकेत समस्त पातके प्रायश्चित्त नारायणापन्न देखा जपावे भक्तिपूर्वका पा नाशी पंचमहापातका प्रीतिपूर्वक जपावे त्रिपदा नाम गायत्रीसी जपती जे भक्तांची अगमर्षण त्रिरावृत्तेसी सात जन्म पापजाय अपाम मध्यपन्नासी विष्णू नाम सूक्तेसी जपती जे बनभक्तीसी सप्तजन्म पापजाय आणिक असे विधान देखा अज्ञानकृत दोषाधिका अनुतप्त होमोनी विशेषा पंचगव्य प्रासन कीजे गोमूत्र गोमय क्षीर दधिघृत कृशसार विधी मंत्रे घ्यावे निर्धार पहिले दिनी उपवास नीलवर्ण गोमूत्र कृष्ण गोमय पवित्र ताम्र गायत्रीचे क्षीर श्वेतधेनूचे दधी घ्यावे कपिला गायीचे तूप बरवे ऐसे पंचगव्य बरवे घ्यावे एकाकाचे लिप्त पाहावे सांगेन सर्व अवधारा गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्ठ पर्व गोमय पवित्र क्षीर पावणे 2 शेर अधि 3 पाव घ्यावे घृत प्यावे पावशेर तितुकेची मेळवावे कुशनीर घेता मंत्र उच्चार विस्तारोनी सांगेन कुशांसहित सहारसे एकेकासी मंत्र पृथक असे प्रथम मंत्र इरावती असे इदम विष्णू तुझ्या देख मनसोक्त मंत्र तिसरा प्रजापती चतुर्थ अवधारा पंचम गायत्री उच्चारा 6वी व्याहती प्रणवपूर्वका ऐसे मंत्रोनी पंचगव्य प्यावे अनुतप्त एक भाव अस्थिगत चर्मगत पूर्व पापे जाती अवधारा गायी न मिळता इतुके जिन्नसी कपिला गाय मुख्य पर्येसी दर्शन मात्रे तोषनासी कपिला गायी उत्तम पंचमहापातक नावे ब्रह्महत्या सुरापान जाणावे स्वर्णस्थेय गुरुतल्पग जाणावे पाचवा त्या सर्वे मिळालेला चौघे पातकी देखा पाचवा तया मिळता देखा त्यासहित पंचमहापातका आहेत पापे परियेसा सुरापानी ब्रह्मघातकी सुवर्णस्थेय गुरुतकल्पी पाचवा महाघातकी जो सोनू कुळ मिळतो ऐसे पातक घडे त्यासी प्रायश्चित्त परियेसी श्री गुरु संतोषी अनुग्रहे पुनीत एखादा मिळेल शास्त्रज्ञ सहधर्माचे अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पापग्न पुनीत होय अवधारा ऐसे श्री गुरु त्रिक्रमासी प्रायश्चित्त सांगती परियेसी सकल विप्र संतोषी ज्ञानप्रकाशे होती श्री गुरु म्हणती पतितासी पूर्वी तो विप्र होतासी माता पिता गुरु दूषी तेणे होय चांडाल जन्म आता सांगतो एक स्नान संगमी मास एक केली या दोष जाती निश्चंक पुनः विप्रजन्म होसी पतित म्हणे स्वामीसी तव दर्शन जाहले आम्हासी कावळा जाता मानसासी राजहंस तो होतसे तैस तव दर्शन मात्रे पवित्र झाला सकळ गात्रे 13वे आता त्वा कृपा पात्रे शरणागतासी परिस लागता लोखंडासी सुवर्ण होय तक्षणेसी सुवर्ण मागुती लोहांसी केवी मिळे स्वामिया तव दर्शन सुधारससी आपण झालो ज्ञानराशी अभिमंत्रोनी आम्हासे विप्रांमध्ये मिळवावे ऐकोनी तयांचे वचन गुरु बोलती हासोन तव देह जातीहीन विप्र केवी म्हणतील पतिताच्या गृहासी उपजोनी तू वाढलासी ब्रह्मात्व केवी पावसे विप्र निंदा करीतील पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वंशी गाधीपुत्र तपोबळे म्हणावी पवित्र म्हणते विप्र आपणा ब्रह्मा याची शतवर्षे तप केले महाक्लेशे त्याचे बळे म्हणवी तसे ब्रह्मऋषी आपणा इंद्रादी सुरवरांसी वनविता झाला परियेसी आपणा ते ब्रह्मर्षी म्हणे ऐसे बोलतसे देवता म्हणता तयासी आम्हा गुरु वशिष्ठ ऋषी जरी तो बोले ब्रह्मऋषी तरी आम्ही अंगीकारू मग त्या वशिष्ठांसी विनवी विश्वामित्र ऋषी विप्र म्हणे आपणासी केले तप बहुकाळ वशिष्ठ म्हणे विश्वामित्र क्षत्रिय तपास अपात्र देह टाकुनी मग पवित्र विप्रकुळी जन्मावे मग तुझा होईल व्रतबंध होईल गायत्री प्रबोध कधी तू होसी शुद्ध ब्रह्म ऋषी नाम तुझे काही केल्यानं म्हणे विप्र मग कोपला विश्वामित्र वसिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तये वेळी ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी नव्हे कदा तामसी अथवा न म्हणे ब्रह्मऋषी तया विश्वामित्रासी वर्तता ऐसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी हाती घेऊनी पर्वतासी घालू आला वसिष्ठावरी विचार करीत मागुती मनी जरी वधीन वसिष्ठ मुनी आपण ते न म्हणे कोणी ब्रह्मऋषी म्हणूनिया इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वसिष्ठ वाक्या सरसी आपण म्हणो ब्रह्मऋषी अन्यथा नाही म्हणूनिया ऐसा वशिष्ठ मुनीस मारिता यासी फार दोष म्हणून टाके गिरीवरास भूमीवरी पर्येसा
अनुतप्त झाला अंतःकरणी. वसिष्ठे ते ओळखोनी ब्रह्मऋषी म्हणून पाचारिले तये वेळी. संतोषोनी विश्वामित्र म्हणे बोल बोलिला पवित्र. घरी म्हणे अन्न मात्र तुम्ही घ्यावे स्वामिया. संतोषोनी वसिष्ठ तया लागी बोलत म्हणे शरीर हे निभ्रांत सूर्यकिरणी पचवावे. विश्वामित्रे अंगीकारिले सूर्यकिरणे देहा जाळिले. सहस्र किरणी तापले देह सर्व भस्म झाला. विश्वामित्र महामुनी अतिथी सामर्थ्य अनुष्ठानी. पहिला देह जाळोनी नूतन देह धरियेला. ब्रह्मर्षी देहोनी विश्वामित्र झाला जाण. सकळांसी मान्य महाराज मग म्हणती सकळ मुनी. विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्मऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात. या कारणे तव देह विसर्जावा जन्म इह. अनुतप्त तव भाव ब्रह्मकुल भावीसी. ऐसे त्या पतितासी बोधिता गुरुपरियेसी. लाधले सुख त्यासी त्याच्या मानसी. न ये काही निधान सापडे दारिद्र्यासी. तो का सांडील संतोषी. अमृत सापडता आरोग्यासी. का सांडील जीवित्व एखादे ढोर उपवासी. पावे तृणबिढारासी तेथोनी जावया त्यासी. मन व्हावे सर्वथा तैसे त्या पतितासी. लागली ध्यान गुरुसी. न जाय आपुल्या मंदिरासी. विप्र आपण म्हणतसे इतुके होता ते अवसरी. आली त्यांची पुत्र नारी म्हणू लागले अपस्मारी. म्हणून आलो धावत जवळ येता स्त्रियेसी. स्पर्शी नको म्हणे तीसी. कोपे करोनी मारावयासी. जात असे तो पतित दुःख करीतो भार्या. दुरुनी नमे गुरुपाया. पती माते सोडोनिया जातो आता काय करू. कन्या पुत्र मज बहुत तया कोण पाळीत. आम्हा सांडोनी जातो ती कर्म सांगा तयासी स्वामिया. जरी न सांगाल स्वामी त्यासी. त्यजिन प्राणपुत्रा सरसी. येरवी आपणा ते कोण पोशी अनाथ मे स्वामिया. ऐकोनी तियेचे वचन गुरु बोलती हासोन. त्या नरा ते बोलवून सांगता ती परियेसा. गुरु म्हणती पतितासी जावे आपुल्या घरासी. पुत्र कलश शोभता दोषी तू ते केवी गती होय. या संसारी जन्मोनिया संतोषावे इंद्रिया. मग पावे धर्मकाया करीच ते भावार्वण. ना कारणे पूर्वीच जाणा न करावी आपण अंगना. करोनी तीसी त्याजिता जाणा महादोष बोलिजे. सूर्यभूमी साक्षीसी तुवावरिले स्त्रियेसी. तीस त्यागिता महादोषी तू ते नव्हे गती जाण. श्री गुरुवचन ऐकोनी विनवी तसे कर जोडूनी. केवी होऊनी जातीहीन ज्ञान होऊनी मागुती. श्री गुरुमनी विचारिती याचे अंगी असे विभूती. प्रक्षाळावे लुब्ध का हाती ज्ञानतत्व पावेल. ऐसे मनी विचारुनी सांगती शिष्याशी बोलवुनी. एका लुब्धका पाचारुनी आणा अतित्वरेसी. तया ग्रामी द्विज एक करी उदिम वाणिक. तया ते पाचारिती एक तया पतित सान्निध्य. श्री गुरु म्हणती त्यासी उदक घेऊनी हस्तेसी. स्तपन करी गा पतितासी होय आसक्त संसारी. आज्ञा होता ब्राह्मण आला उदक घेऊन. त्यावरी घालिता तक्षण केली विभूती धुवोनी. विभूता धुता पतिताचे झाले अज्ञान मग त्याचे. मुख पाहता स्त्रीपुत्रांचे धावत गेला त्याजवळी. आलिंगोनिया पुत्रासी भ्रांती म्हणे त्यासी. का आलो त्या स्थळासी तुम्ही आला कवण कार्या. ऐसी मनी विस्मय करीत निघोनी घरा गेला पतित. सांगितला वृत्तांत विस्मय करिताती. इतुके झाले कौतुक पाहती नगर लोक. विस्मय करती सकळीक म्हणती अभनिव काय झाले. त्रिविक्रम भारती मुनी जो का होता गुरु सान्निध्यानी. पुसतसे विनवोनी एका श्रोते एकचित्ते. त्रिविक्रम म्हणे श्री गुरूंसी होतो संदेह मानसी. निरोप द्यावा कृपेसे विनती एका अवधारा. महापतित जातीहीन जान तया ते दिधले दिव्य ज्ञान. अंगधुता तक्षण गेले ज्ञान केवी त्याचे. विस्तारोनी आम्हासी निरोपावे कृपेसी. म्हणून लागला चरणांसी भावभक्ती करोनिया. ऐसे पुत्र त्रिविक्रमयती श्री गुरु तया निरोपिती. त्याचे अंगाची विभूती धुता गेले ज्ञान त्याचे. ऐसे विभूतींचे महिमान महात्म्य असे पावन. सांच होय पूर्ण ब्रह्म भस्म महिमा अपार. गुरुवचन ऐकोनी विनवी तसे त्रिविक्रम मुनी. देवगुरु शिरोमणी भस्म महिमा निरोपावा. सिद्ध म्हणे शिष्यांसी भस्म महिमा परियेसी. गुरु सांगता विस्तारेसी एकचित्ते अवधारा. म्हणून सरस्वती गंगाधर गुरुचरित्र विस्तार. ऐकता होय मनोहर सकळ भीष्टे साधती. पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारोन. महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास. इति श्री गुरुचरित्र नामक कथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामक धारक संवादे कर्म विपाक कथनम नामम अष्टाविंशोऽध्यायः समाप्तः. ओवी संख्या 195. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. नमस्कार. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपण सध्या श्री गुरुचरित्रांचे पारायण करत आहोत आणि ऐकत आहोत. असं म्हणतात की श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकल्याने मनाला शांती मिळते, चित्त शुद्ध होते. शिवाय घरामध्ये धनधान्य, संपत्ती आणि समाधान येते.
आपल्या सर्वांना जर कथा चॅनलवरचे चरित्र गाथा, साहित्य, कथा ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भविष्यात अशा अनेक कथा आपणास ऐकाव्यास मिळणार आहेत. सुरू करूया. अध्याय 29. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक विनवी सिद्धांसी मागे कथा निरोपिलीसी भस्म महात्म्य श्री गुरूंसी पुसिले त्रिविक्रम भारतीने पुढे कथा कवणे परी झाली असे गुरुचरित्री निरोप द्यावा सविस्तारी सिद्धमुनी कृपा सिंधू ऐसे विनवी शिष्यराणा एकोनी सिद्ध प्रसन्न वदना सांगत असे विस्तारून भस्म महात्म्य परियेसा. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी भस्मी महात्मा मज पुससी एकचित्त करुणी मानसी सावधान ऐकापा पूर्वापरी कृतयुगी वामदेव म्हणिजे योगी प्रसिद्धी गुरु तो जगी वर्तत होता भूमीवरी शुद्ध बुद्धम ब्रह्मज्ञानी गृहसारादी वर्जुनी कामक्रोधादी त्यजुनी हिंडत होता महिवरी संतुष्ट निस्पृह असे मौनी भस्म सर्वांगी लावोनी जटाधारी असे मुनी वल्कल वस्त्र व्याघ्राजिन ऐसा मुनी भूमंडळात ज्ञानाक्षेत्री असे हिंडत पातला क्रौराचारणात जैसे नसे संचार मनुष्य मात्रांचा तया स्थानी असे एक ब्रह्मराक्षस भयानक मनुष्यादी जीव अनेक भिक्षित असे परियेसा. अशा अघोरवनात नामदेवा गेला हिंडत ब्रह्मराक्षस अवलोकित आता आला धावुनी भक्षावया ब्रह्मराक्षस क्षुधाक्रांत आला असे भिक्षू म्हणत करकरा दात खात मुख पसरून जवळी आला. राक्षस येता देखोनी वामदेव निशंक धीर धरी मनी उभा असोनी महाज्ञानी पातला राक्षस तयाजवळी राक्षस मनी संतोषत ग्रास बर्वा लाधला म्हणत भक्षावया कांक्षा बहुत येवोनी धरिला आलिंगोनी आलिंगिता मुनीश्वरासी भस्म लागले राक्षसासी जाहले ज्ञानतयासी जाती स्मरण जन्मांतरीचे पातक केले जळोनी राक्षस झाला महाज्ञाने जैसा लागता चिंतापणी लोह सुवर्ण केवी होय जैसा मानस सरोवरास वायस जाता होय हंस अमृत पाजिता मनुष्यास देवत्व होय परियेसा जैसे का जंबू नदीत घालिता मृत्तिका कांचन त्वरित तैसा जाहला पापी मुनित मुनीश्वराचे अंगस्पर्श समस्त मिळती कामना दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन स्पर्श होता श्री गुरुचरण पापा वेगळा होय नर ब्रह्मराक्षस भयानक काय सांगो त्याची भूक गज चतुरक मनुष्याधिक नित्य आहार करी सकळ इतुत भक्षिता तयासी नवचे भूक परियेसी तृषाक्रांत समुद्रसी प्राशन करिता न वाजे तृषा ऐसा पापिष्ठ राक्षस होता मुनीचा अंगस्पर्श गेली क्षुधा तृषा आक्रोश झाला ज्ञानी परियेसा राक्षस ज्ञानी होऊनी लागला मुनीश्वरांचे चरणी त्राही त्राही गुरु शिरोमणी तू साक्षात ईश्वर तारी तारी मुनिवरा बुडालो अघोर सागरा उद्धरावे दातारा कृपा सिंधू जगदीशा तुझ्या दर्शन मात्रेसी जळत्या माझ्या पापराशी तू कृपाळू भक्तांसी तारी तारे जगद्गुरु येणे परी मुनिवरास विनवी तसे राक्षस वामदेव कृपासुरस पुसतसे तये वेळी वामदेव म्हणे तयांसी तू वा कवणाचा कवणवंशी ऐसा अघोर ठाई वससी मनुष्य मात्र नसे ते ठाई ऐकोनी मुनींचे वचन ब्रह्मराक्षस करी नमन विनवी तसे कर जोडून एक त्रिविक्रम मुनिराया म्हणे राक्षस तये वेळी आपणासी ज्ञान जाहले सकळी जाती स्मरण अंतकाळी पूर्वापरींचे स्वामिया तयामध्ये माझे दोष उत्कृष्ट जन्म 25 दिसतसे प्रकाश एक स्वामी वामदेवा पूर्वजन्मे 25 होय राजा यवनदेशी दुर्जय नाम आपणासी दुराचारी वर्तलो जाण म्या मारिले बहुत लोक प्रजसी दिदले दुःख स्त्रिया वारिल्या अनेक राज्यमध्ये करुनिया वारिल्या स्त्रियांव्यतिरिक्त बालात्कारे धरिल्या अमित एक दिवस देवो निरती पुनरपी न भोगी तयासी एके दिवशी एकीसी रती देऊनी तिजी त्यासी ठेविले अंतर्गृहासी पुनरपी तिथे न देखी नयनी ऐसे अनेक स्त्रियांसी ठेविले म्या अंतर्गृहासी माते शापिती अहर्निशी दर्शन नेदी म्हणोनिया समस्त राजे जिंकोनिया आणि स्त्रिया धरोनिया एक एक दिवस भोगुनिया त्याती ठेविले अंतर्गृहासी जेथे स्त्रिया स्वरूपे असती बाळे आणून देई मिरती ज्या न येती संतोष वृत्ती तया द्रव्य देऊन आणावी विप्र होते माझे देशी ते जाऊनी राहिले आणि देशी जाऊन या आणि त्यांचे स्त्रियांची भोगी आपण उन्मत्तपणे पतिव्रता सुवासिनी विधवा मुख्य करोनी त्याते भोगी उन्मत्तपणे रजस्वला स्त्रियांची देखा विवाह न होता कन्यांची बलात्कारे भोगी त्यांची येणे परी समस्त देशी उपद्रविले मदांधपणे ब्राह्मण स्त्रिया 300 शतचरी क्षत्रियांती वैश्यिणी वारिल्या षट्सतत क्षुद्र स्त्रिया सहस्त्र जाण
एक शत चांडाळिणी सहस्रवारिल्या पुलादिनी 500 स्त्रिया डोंबिणी राजकिणी वारिल्या शतचारी असंख्यात वारवनिता भोगिल्या म्या उन्मत्तता तथापि माझे मन तृप्तता नाही झाली स्वामी. इतुक्या स्त्रिया भोगून संतुष्ट नव्हे माझे मन विषयासक्त मद्यपान करी नित्य उन्मत्ते वर्तता येणे परी देखा व्याधिष्ठ झालो यक्ष्मधिका परराष्ट्र राजे चालुनी एका राज्य हिरतले स्वामिया. ऐसे परी आपणासी मरण जाहले परीयसी नेले दुती यमपुरासी मज नरकामध्ये घातले देवांसी सहस्र वर्षे देखा 10 वेळ फिरविले ऐका पितृसहित आपण देखा नरक भोगिले येणे परी पुढे जन्मलो प्रेतवंशी विद्रुप देही परीयसी सहस्र शिष्णे अंगासी लागली असती परीयसी येणे परी दिव्यशतवर्षे कष्टलो बहुत क्षुधार्थे पुनरपि पावलो यमपंथ अनंत कष्ट भोगिले दुसरा जन्म आपणासी व्याघ्रजन्म जीवी हिंसी अजगर जन्म तृतीयसी चौथा झालो लांडगा 5वा जन्म आपणासी ग्रामसूरक परीयसी 6वा जन्म झालो कैसी सरडा होऊन जन्म 7वा जन्म झालो स्वान 8वा जन्म कुमितिहीन 9वा जन्म रोही हरण 10वा झालो ससा देखा मर्कट जन्म 11 घारी झालो मी 12 जन्म 13वा मुंगूस वायस जाहलो 14 जांबुवंत झालो 15 रानकुक्कुट मी 16 जन्म जाहलो परीयस पुढे येणे परी अवधारी 17 जन्मी आपण गर्दभ झालो अक्षहीन मार्जार योनी संभवून आलो स्वामी 18सी 19व्या जन्मांची मंडूक झालो परीयसी कासवा जन्म 20शी 31वा मत्स्य झालो 22वा जन्म थोर झालो तस्कर उंदीर दिव्यांध झालो मी बधीर अलुक जन्म 23वा जन्म चतुर्विंशतीसी झालो कुंजर तामसी 25 जन्मासी ब्रह्मराक्षस आपण देखा क्षुधाक्रांत अहर्निशी कष्ट तसे परेयसी निराहारी अरण्यवासी वर्ततसे स्वामिया तुम्हा देखता अंतःकरणी वासना झालो भक्षण म्हणून या लागे आलो धावोनी पापरूपी आपण देखा तुझा अंगस्पर्श होता जाती स्मरण झाले आता सहस्र जन्मीचे दुष्कृत दिसतसे स्वामिया माते आता जन्मपुरे तुझ्या अनुग्रहे मी तारे धारोंधार संसार आता यातनाकडे करी तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी तुझी दर्शन महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले भूमीवरी मनुष्य असती तैसा रूप दिसती यती परी तुझी महिमा ख्याती निरुपम असे दातारा महापापी दुराचारी आपण असे वनांतरी तुझे अंगस्पर्श मात्री ज्ञान जाहले अखिल जन्मांचे कैसा महिमा तुझ्या अंगी ईश्वर होशील का जगी आम्हा उद्धार वया लागी आलासी स्वामी वामदेवा ऐसे म्हणता राक्षसाची वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे ऐशी माझे अंगीची परियसा सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगे लागला क्वचित भस्म महिमा अपरंपार ज्ञानप्रकाशत शतजन्मांतरीचे भस्म महिमा अपरंपार परिब्रह्मादिका अगोचर याची कारणे कर्पूर गौरव भूषण करी सर्वांगी ईश्वरी वंदिल्या वास्तुशी वर्णिता अशक्य आम्हासी तोची शंकर व्योमकेशी जाणे भस्म महिमान जरी तू पुससी आम्हासी सांगेन दृष्टांत परीयेसी आम्ही देखिले वृष्टीसी अपार महिमा भस्माचा विप्र एक द्रविड देशी आचारहीन परीयेसी सदारत क्षुद्रिणीसी गर्भकष्ट वर्तत होता कर्मभ्रष्ट वर्तत होता समस्त मिळवणी विप्रयाती तया द्विज बहिष्कारिती माता पिता दायी जगोती त्याजिली त्यांचे बंधुवर्ग येणे परी तो ब्राह्मण प्रख्यात झाला आचारहीन क्षुद्री वरून होता काळ रमोनिया ऐसा पापी दुराचिरी तस्कर विद्येने उदरभरी आणि स्त्रियांची व्यभिचारी उन्मत्तपणे परियेसा वर्तता ऐसे एके दिवशी गेला होता व्यभिचारासी तस्कर विद्या करीती नाशी वधिले त्यासी एक क्षुद्र वधूनिया विपरांसी ओढून नेले तोची निशी टाकिले ब्रह्म बहिर्मार्गेसी अघोर स्थळी परियेसा श्वान एक दये नगरी बैसला होता भस्मावरी क्षुधाक्रांत अवसरी गेला हिंडत प्रेत घ्राणी देखोनी तया प्रेतासी गेला श्वान भक्ष्यावयासी प्रेतावरी बसून हर्षी क्षुधा निवारण करीत होता भस्मे होते श्वानाचे पोटी लागले प्रेताचे ललाटी वक्षस्थळी बहुवटी लागले भस्म परियेसा प्राण त्याजिता द्विजवर नेत होते यमिकिंकर नाना परी करीत मार यमपुराते नेताती कैलासपुरींचे शिवदूत देखोनी आले ते प्रेत भस्म सर्वांगी उद्घुलित म्हणूती याते कवणे नेले याते योग्य शिवपुर केवी नेले ते यमकिंकर धावती म्हणून वेगत वक्ते यमकिंकरा मारावया शिवदूती येता देखोनी यमदूत जाती पळोनी तया द्विजाते सोडून गेले आपण यमपुरा जाऊनी सांगती यमासी गेलो होतो भूमीसी
आणित होतो पापी असे अघोर रूपे करोनिया तू ते देखून शिवदूत धावीत आला मारू म्हणत हिरोनी घेतले प्रेत वधित होते आम्हासी. आता आम्हा काय गती कधी न वाचो त्या क्षिती आम्हासी शिवदूत मारिती म्हणून विनविती यमासी. ऐकोनी दूतांचे वचन यम निघाला कोपून गेला त्वरित ठाकून शिवदूताजवळी देखा. यम म्हणे शिवदूतांसी का मारिले माझ्या किंकरासी हेरोनी घेतले पापियासी केवी नेता शिवमंदिरा. याचे पापासे प्रबळ जितकी गंगेत असे वाळू त्याहुनी अधिक केवळ अघोर रूप असे देखा. नवे योग हा शिवपुरासी याते बैसवोनी विमानेसी केवी नेता मूढपणेसी म्हणून कोपे यम देखा. ऐकून यमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारून प्रेत कपाळी लांछन भस्म होते परियेसा. वक्षस्थळी ललाटेसी बहुमूळी करकंकणेसी भस्म लाविले प्रेतासी केवी आतळती तुझे दूत. आम्हा आज्ञा ईश्वराची भस्मांकित तनु मानवाची जीव आणावा त्या नराचा कैलासपदी शाश्वत. भस्म कपाळी असत केवी आतळती तुझे दूत तात्काळी होतो वाधित सोडिले आम्हा धर्मासी. पुढे तरी आपुल्या दूता बुद्धी सांगे तुम्ही आता जे नर असती भस्मांकिता त्याते तुम्ही न आणावे. भस्मांकित नरासी दोष न लागती परियेसी ते योग्य होय स्वर्गासी म्हणून सांगती शिवदूत. शिवदूत वचन ऐकोन यमधर्म गेला परतोन आपले दूता पाचारून सांगतसे परियेसा. यम सांगे आपुले दूता भूमीवरी जाऊनी आता जे कोण असतील भस्मांकित त्याते तुम्ही न आणावे. अनेक परी दोष करी केले असतील धुरंधरे त्याते न आणावे आमुचे पुरी त्रिपुंड टिळक नरासी. रुद्राक्ष माळा ज्याचे गळा असेल त्रिपुंड टिळा त्याते तुम्ही नातळा आज्ञा असे ईश्वराची. वामदेव म्हणे राक्षसांसी या विभूतीचा महिमा ऐशी आम्ही लाविलो भक्तासी देवदिका दुर्लभ. पाही पाईश्वर प्रीतीसी सदा लावितो भस्मासी विश्वरे वंदिल्या वस्तुशी कवण वर्णू शके सांग मज. ऐकोनी वामदेवाचे वचन ब्रह्म राक्षस करी नमन उद्धरावे जगज्जीवन ईश्वर तुझी वामदेवा. तुझे चरण मज भेटिले सहस्र जन्मीचे ज्ञात जाहले काही पुण्य होते केले त्याचे गुणे भेटलासी. आपण जरी राज्य करिता केले पुण्य स्मरिले आता तळे बांधिले रानात दिल्ली वृद्धी ब्राह्मणांसी. इतुके पुण्य आपणासी घडले होते परियसी वरकड केले सर्व दोषी राज्य करिता स्वामिया. दधी नेले यमपुरेसी यमे पुसिले चित्रगुप्तांचे माझे पुण्य त्या यमासी चित्रगुप्ते सांगितले. तघी माते यमधर्मे आपण सांगितलेले होते हे पुण्य पंचविशती जन्मजाण फळासी येईल म्हणून. तया पुण्यापासून भेटी जाहली तुझे चरण करणे स्वामी उद्धारण जगद्गुरु वामदेवा. या भस्मांचे महिमान कैसे लावावे विधान कवण मंत्र उच्चारून विस्तारून सांग मज. वामदेव म्हणे राक्षसांसी विभूतीचे धोरण मज पुससी सांगेन आता विस्तारेसी एकचित्ते एकपा. पूर्वी मंदरगिरी पर्वती क्रीडेसी गेले गिरिजापती काटे रुद्र दिगणी सहिती पैसले होते वोळगेसी. 33 कोटी देवांसहित देवेंद्र आला येथे त्वरित अग्नी वरुण यमसहित कुबेर वायू आला तेथे. गंधर्व यक्ष चित्रसेन खेचर पन्नग विद्याधरण किंग पुरुष सिद्ध साध्य जाण आले गुह्यक सभेसी. देवाचार्य बृहस्पती वशिष्ठ नारद तेथे येती अर्यमादी पितृसहिती तया ईश्वर वोळगेसी. दक्षादी ब्रह्मायेर सकळ आले समस्त ऋषी कुळ उर्वश्यादी अप्सरामेळ आले त्या ईश्वर सभेसी. चांडिका सहित शक्तिगण देखा आदित्यादी द्वित शर्का अष्टवसू मिळून एका आले ईश्वराचे सभेसी. अश्विनी देवता परियेसी विश्वदेव मिळोनी निर्दोषी आले ईश्वर सभेसी. एकी ब्रह्म राक्षसा भूतपाती महाकाळ नंदिकेश्वर महानीळ कठीकर दोघे प्रपळ उभे पार्श्वी असते देखा. वीरभद्र शंखकर्ण मणिभद्र षटकर्ण वृकोदर देवमान्य कुंभोदर आले तेथे. कुंडोधर मंदोदर कर्णधार घारकेतू महावीर भूतनाथ तेथे आला. भृंगी भूतनाथ नाना रूपी गण समस्त नाना वर्ण मुखे ख्यात नाना वर्ण शरीर अवयवी. रुद्रगणाची रूपे कैसी सांगेन एका विस्तारेसी कित्येक कृष्णवर्णेसी श्वेतपित धूम्रवर्ण हिरवे ताम्र सुवर्ण लोहित चित्र विचित्र वर्ण मांडुकासारिखे असे वदन. रुद्रगण आले तेथ नाना आयुधे शस्त्रेसी नाना वाहक भूषणेसी. व्याघ्रमुख कित्येकांसी किती सुकर गजमुखी कित्येक नक्रमुखी कित्येक श्वान मृगमुखी. उष्ट्रवदन कित्येके किती शार्दूल वदने कित्येक भैरुडमुख सिंहमुख कित्येक दोनमुख गण देख. चतुर्मुख गण किती एक चतुर्भुज गण अगणिक किती एका नाही मुख ऐसे गण तेथी येती देख. एक राक्षसा एक चित्ते
एक हस्त द्विहस्तेसी पाच सहा हस्तकेसी पाद नाही किती एकांसी बहुपादी किती जाणा कर्ण नाही कित्येकांसी एक कर्ण अभिनव कैसी बहुकर्ण परियसी ऐसे गुण येती तेथे कित्येकांची नेत्र एक कित्येका चारी नेत्र विचित्र किती स्थूळ कुब्जक ऐसे गण ईश्वरांचे ऐशा परिचा गणांसहित बैसला शिवमूर्तिमंत सिंहासन रत्नखचित सप्तप्रभावळींचे आरक्त एक प्रभावळी तयावरी रत्ने जडली अनुपम्य दिसे निर्मळी सिंहासन परियेसा दुसरी एक प्रभावळी हेमवर्ण पिवळी मिरवी तसे रत्ने बहळी सिंहासन ईश्वराचे तिसरी ये प्रभावळीसी नीलवर्णे रत्ने कैसी जडली असती कुसरीसी सिंहासन ईश्वरांचे शुभ्र चतुर्थ प्रभावळी रत्नखचित असे कमळी आरक्तवर्ण असे जडली सिंहासन शंकराचे वैज्ञरत्नखचित मोती जडली असती बहुत पाचवा प्रभावळी ख्यात सिंहासन ईश्वरांचे सहावी भूमी नीलवर्ण भीतरी देखा सुवर्णवर्ण रत्ने जडली असती गहन अपूर्व देखा त्रिभुवनात सातवी ऐसी प्रभावळी अनेक रत्ने असती जडली जी का विश्वकर्म्याने रचली अपूर्व देखा त्रिभुवनात ऐसा सिंहासनावरी बैसलासी त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरी भासतसे परियेसा महाप्रबळ समयासी सप्तवर्ण मिळवी जैसी तैसी आशा श्वासोश्वासीसी बैसलासी ईश्वर भाळनेत्र ज्वाळमाळा संवत्तर्ग्नी जटामंडळा कपाळी चंद्र षोडश कळा शोभतसे सदाशिव तक्षक देखा वामकर्णी वासुकी असे काणी दक्षिणी तया दोघांचे नयन नीलरत्ना परिशोभती नीलकंठ दिसे आपण नागहार आभरण सर्पाचेची करी कंकण मुद्रिका हे देखा सर्पांची मेखला तया सर्पांचे चर्म परिधान व्याघ्राचे शोभा घंटी दर्पणाचे ऐसे परी दिसतसे कर्कोटक महापद्म केली नूपरे पायींजण जैसा चंद्र संपूर्ण तैसा शुभ्र दिसतसे म्हणून कर्पूर गौर म्हणती ध्यानी द्याई जय पशुपती ऐसा भोळा चक्रवर्ती बैसलासे सभेत रत्नमुकुट असे शिरी नागेंद्र असे केयुरी कुंडलांची दीप्ती थोरी दिसतसे ईश्वर कंठी सर्पांचे हार नीलकंठ मनोहर सर्वांगी सर्पांचे अलंकार शोभतसे ईश्वर शुभ्र कमळे अर्चिला की चंदने असे लोपिला कर्पूर केळीने पूजिला ऐसा दिसे ईश्वर 10 भुजा विस्तारेसी एकेक हाती आयुधेसी बैसलासे सभेसी सर्वेश्वर शंकर एके हाती त्रिशूळ देखा दुसरा डमरूस रेखा येते हारी खड्गतिका शोभतसे ईश्वर पानपात्र एका हाती धनुष्य बाणे कर शोभती खटवांग फरश येते हाती अंकुश करी मिरवी तसे मृगधरीला असे करी देखा ऐसा तो हा पिनाका 10 भुजा दिसती का बैसलासे सभेत पंचपक्वन सर्वेश्वर एकेक मुखाचा विस्तार दिसतसे सालंकार सांगेन ऐका श्रोते जण कलंका विणे चंद्र जैसा किंवा क्षीरफेन ऐसा भस्मभूषणे रूपे कैसा दिसे मन्मनाथाने दाहोदिया सूर्यचंद्र अग्निनेत्र कनहार कटीसूत्र दिसे मूर्ती पवित्र सर्वेश्वर परियेसा शुभ्र टिळक कपाळी बर्वा शोभे चंद्रमौळी हास्यवदन कवळी अपूर्व देखा श्रीशंकर दुसरे मुख उत्तरेसी शोभतसे विस्तारेसी ताम्रवर्णाकार कमळेसी अपूर्व दिसे परियेसा जैसे दाडिंबांचे फूल किंवा प्रातर्वे मंडळ तैसे मिरवे मुख कमळ ईश्वराचे परियेसा तिसरे मुख पूर्व दिशी गंगा अर्धचंद्र शिरसी जटा बंधन केली तसी सर्पवेष्टित परियेसा चौथे मुखच दक्षिणेसी मिरवे नीलवर्णेसी विक्राळ दाढा दारुणेसी दिसतसे तो ईश्वर मुखांहुनी ज्वाला निघती तैसा दिसे तीव्र मूर्ती रूढमाळा शोभती सर्पवेष्टित परियेसा पाचवे असे वदन व्यक्ताव्यक्त असे जाण साकार निराकार सगुण निर्गुण ईश्वर सलक्षण निर्लक्षण ऐसे शोभतसे वदन परब्रह्म वस्तू जातो जाण सर्वेश्वर पंचमुखी काळव्याळ सर्प बहुत कंठी माळ मिरवे ख्यात चरण मिरविती आरक्त कमळापरी ईश्वरांचे चंद्रासारिखी नखे देखा मिरवे चरणे पादुका अलंकार सर्प एका सोबतसे परमेश्वर व्याघ्रांबर पांघरुण सर्प बांधिले असे आपण गाठी बांधती असे जाण नागबंधन करोनिया नाभी चंद्रावळी शोभे हृदयी कटाक्षरोम उभे परमार्थ मूर्ती लाभे भक्तजना मनोहर ऐसा रुद्र महाभोळा सिंहासनी आरूढला पर्वती सहित शोभला बैसलासे परमेश्वर पार्वतीचे शृंगार नाना परींचे अलंकार मिळवी तसे अगोचर सर्वेश्वरी परियेसा कनकचाफे गोरटी मोती यांच्या हारकंठी रत्नखचित मुगुटी नागबंदी दिसतसे नाना परींच्या पुष्पजाती मुगुटावरी शोभती तेथे भ्रमर आलापिती परिमळा लागी परियेसा मोती यांची थोर जाळी मिरवी तसे मुकुटाजवळी रत्ने असती जडली शोभयामान दिसतसे मुख दिसे पूर्णचंद्र मिरवी तसे हास्यमंद जगन्माता विश्ववंद्य दिसतसे परमेश्वरी
नासिक बर्वे सरळ तेथे म्रियवे मुक्ता फळ त्यावेळी रत्ने सोज्वळ जडली असती शोभायमान अधर पवळवेली दिसे दंतपंक्ती रत्न जैस ऐसी माता मिरवितसे जगन्माता परियेसा कानी तानवडे भोवरिया रत्नखचित मिरविलिया अलंकार महामया जेईली असे जगन्माता पीतवर्ण चोळी देखा कुच तटकटित शोभिनिका एका वेळी रत्ने अनेका शोभतसे कंठी हार कालव्याल सर्प थोर स्तनपान करीती मनोहर कैसे भाग्य दैव थोर त्या सर्पाचे परियेसा आरक्त वस्त्र नेसिली जैसे दंडीभ पुष्पवेली किंवा कुंकुमे डवरिली गरिजा माता परियेसा बहुदंड सुरेखा करी कंकण मिरवे देखा रत्नखचित मेळला देखा लेईली असे अपूर्वजे चरण शोभती महाबर्वे नासती येन नेपुरे स्वभावे ऐसे पार्वती ध्यान घ्यावे म्हणती गण समस्त अष्टमीच्या चंद्रासारिखा मिरवे टिळक कावळी कैसा त्रिपुंड टिळा शुभ्र जैसा मोती यांचा परियेसा नाना परींचे अलंकार अनेक परींचे शृंगार कवण वर्णू शके पार जगन्माता अंबिकेचा ऐसा शंभू उमेसहित बैसलासे सभेत 33 कोटी परिवार सहित इंद्र उभा वोगळेसी उभे समस्त सुरवर देव ऋषी सनत्कुमार तेथे आले वेग वक्ते तया ईश्वर सभेसी सनत कुमार तये वेळी लागतसे चरणकमळी साष्टांग नमन बहाळी विन्वितसे शिवासी जय जया उमाकांता जय जया शंभू विश्वकर्ता त्रिभुवनी तुची दाता चतुर्विध पुरुषार्थ समस्त धर्म आपणासी स्वामी निरोपिले कृपेसी भावार्णवे तरावयासे पापक्षया कारणे आणिक एक आम्हा देणे मुक्ती होय अल्पपुण्ये चारी पुरुषार्थ येणे गुणे अनायासे साधिजे एरवी समस्त पुण्यासी करावे कष्ट असमहसहासी हितार्थ सर्व मानवांचे निरोपायपी स्वामिया ऐसी विनवी मनी संतोष ईश्वर सांगता झाला कर्पूर गौर संतकुमार मुनीसी ईश्वर म्हणे तये वेळी एका देव ऋषी सकळी घडे धर्म तात्काळी ऐसे पुण्य सांगेन वेदशास्त्र संमतेसी असे धर्म परियेसी अनंत पुण्य त्रिपुंडरेसी भस्मांकित परियेचा एकोनी विनवी सनकुमार किवणे तिथील विजय नर कवण स्थान द्रव्य परिकर शक्ती देवता कवण असे कवण कर्तृ किं प्रमाण कोण मंत्रील विजय आपण स्वामी सांगा विस्तारोन म्हणून चरणी लागला ऐसे विनंती ऐकोन सांगे शंकर विस्तारोन गोमय द्रव्य देवता अग्नी भस्म करणे परियेसा पुरातनीचे यज्ञस्थानी जे का असे मेदिनी पुण्य बहुत लविताक्षणे भस्मांकित परियेसा सद्योजातादी मंत्रेसी घ्यावे भस्मतळ हस्तासी अभिमंत्रावे भस्मासी अग्निरित्यादी मंत्रे करोनी मानस्तोके ती मंत्रेसी संमदावे अंगुष्ठेसी त्र्यंबकादी मंत्रेसी शिरसी लाविजे परियेसा ते आयुष्य ती मंत्रेसी लाविजे ललाट भुजांसी त्यानेची मंत्रे परियेसी स्थानी स्थानी लाविजे तिन्ही रेखा एके स्थानी लावाव्या त्याच मंत्रांनी अधिक न लाविजे भ्रुवांहुनी भ्रू समान लाविजे ध्यान मानमेकांगुळेसी लाविजे पहिले ललाटेसी प्रतिलोभ अंगुष्ठेसी मध्यरेषा काढिजे त्रिपुंड येणे परी लाविजे तुम्ही परिकारी एक एक रेखेच्या विस्तारी सांगेन एका एक चित्ते नवदेवता विख्यातेसी अस्ति एक एक रेखेसी अकार गार्हपत्यासी भूरात्मा रजोगुण ऋग्वेद आणि क्रियाशक्ती प्रातःसवन असे ख्याती महादेव देव म्हणती प्रथम रेखा येणे परी दुसरे रेखेची देवता सांगेन एका विस्तारता ओकार दक्षिणाग्नी देवता नभसत्व जाणावे यजुर्वेद म्हणती त्यासी मध्यान्नीन सवन परियसी इच्छाशक्ती अंतरात्मेसी महेश्वर देव जाण तिसरी रेखा मधिलेसी मकार अहवनीय परियसी परमात्मा दिव हर्षी ज्ञानशक्ती तमोगुण तृतीय सवन परियेसी सामवेद असे त्यांसी शिवदैवत निर्धारेसी तिन्ही रेखा येणे विधी ऐसे नित्य नमस्कारुनी त्रिपुंडला विजय भस्मेनी महेश्वराचे व्रत म्हणून वेदशास्त्रे बोलताती मुक्ती कामे जे लाविती त्यासी पुनरावृत्ती जे जे मनी संकल्पिती लाधेचारी पुरुषार्थ ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्थयतीशी समस्तीला विजय हर्षी भस्मांकित त्रिपुंड्र महापापी असे आपण उपपातकी जरी जाण भस्म लाविता तक्षण पुण्यात्मा तोची होय क्षत्रिय वैश्य क्षुद्र स्त्रीवध्यासी गोहत्यादी पातकासी वीरहत्या आत्महत्येसी शुद्धात्मा करी भस्मांकित विधिपूर्वक मंत्रेसी जे लाविती भक्तींसी त्यांची महिमा अपारेसी वंद्य होय देवलोकी नेणे जरी मंत्रांसी
त्याणी लाविजे भावशुद्धीसी त्याचे महिमा अपारेसी एकचित्ते परियेसा परद्रव्यहार कदेखा परस्ती गमन एका असेल पापी निंदका तोही पुनित होईल जाणा परक्षेत्र हरण देखा परपीडक असेल जो का अस्य आराम तोडी का ऐसा पातकी पुनित होई गृहदाहादी केला दोष असत्यवादी परियेस पैशून्यपण पापास वेदविक्रय पाप जाणा कुट साक्षी व्रत त्यागे कौटिल्य करी पोटा लागे ऐसी पाप सदा भोगी तोही पुनित होय जाणा गायी भूमी हिरण्यदान मंशी तिळ कळंबदान असे घेतले वस्त्रांनो तोही पुनित होय जाणा धान्यदान जलदिदान असे घेतले असेली नीचापासून त्याने करणे भस्मधारण तोही पुनित होय जाणा दासी वैश्या भुजंगीसी वृषल स्त्री रजस्वलेसी केले असतील जे का दोषी तेही पुनित जाणा कन्या विधवा अन्य स्त्रियांसी घडला असेल संगदयासी अनुतप्त होऊनी परियेसी भस्म लाविता पुनित होई आराच मास लवण दिका केला असेल विक्रय जो का पुनित होय भस्म संपर्का त्रिपुंड लाविता परियेसा जाणोनी अथवा अज्ञानता पाप घडले असंख्याता भस्म लाविता पुनिता पुण्यात्मा होय जाणा नाशी समस्त पापांची भस्म महिमा आहे ऐसी शिवनिंदक पापियासी न करी पुनित परियेसा शिवद्रव्य अपहारकासी निंदा करी शिवभक्तांची न होय निष्कृती त्यासी पाप वेगळा नव्हे जाणा रुद्राक्ष माळा जयांचे गळा लाविला असे त्रिपुंड टिळा अन्य पापी होय केवळा तोही पूज्यती ही लोकी जितुकी तीर्थे भूमीवरी असतील क्षेत्रे नाना परी स्नान केले पुण्य सरी भस्म लाविता परियेसा मंत्र अस्ति कोटी सात पंचाक्षरादी विख्यात अनंत आगम असे मंत्र जपिले फळ भस्मांकिता पूर्वजन्म सहस्रांते सहस्रजन्म पुढे होती भस्म धारणे पापे जाती 42 वंशाधिक इहलोकी अखिल सौख्य होती पुरुष शतायुष व्याधितन होती शरीरास भस्म लाविता नरासी अष्टवैर्य होते त्यासी दिव्य शरीर परियेसी अंतिज्ञान होईल निश्चयसी देहांती तया नरा वैसोवनी दिव्य विमानी देवस्तिया शत घेऊनी सेवा करीती येणे गुणी होऊन जाती स्वर्गभुवना विद्याधर शुद्धजन गंधर्वादी देवगण इंद्राद्री लोकपाळ जाण वंदिती समस्त तयासी अनंत काळ तया स्थानी सुखी असती संतोषोनी मग जाती तेथोनी ब्रह्मलोके शाश्वत एकशतकल्पवरी राहती ब्रह्मलोके स्थिरी तेथोनी जाती वैकुंठपुरी विष्णुलोकी परियेसा ब्रह्मकल्प 3 वरी राहती न वैकुंठपुरी मग पावती कैलासपुरी अक्षय काळ तेथे राहती शिवसायुज्य होय त्यासी संदेह सोडून या मानसी लावा त्रिपुंड भक्तीसी सनत्कुमारादी सकळी कहो वेदशास्त्रादी उपनिषदार्थ सार पाहिले मी वलौकित चतुर्विध पुरुषार्थ भस्मधारणे होय जाणा ऐसे त्रिपुंड महिमान सांगितले ईश्वरे विस्तारून लावा तुम्ही सकळ जन सत्कुमारादी ऋषीवर हो सांगोनी सत्कुमारासी गेला ईश्वर कैलासासी सनत्कुमार महाहर्षी गेला ब्रह्मलोकाप्रती ना वामदेव महामुनी सांगती ऐसे विस्तारोनी ब्रह्मराक्षसे संतोषोनी नमन केले चरणकमलासी वामदेव म्हणे राक्षसासी भस्मय महात्मा आहे ऐसी माझी अंगस्पर्शेसी ज्ञान तुझ प्रकाशिले ऐसे म्हणून संतोषी अभिंगमत्रोनी भस्मासी देता झाला राक्षसासी वामदेव तयावेळी ब्रह्मराक्षस तयावेळी लाविता त्रिपुंड कपाळी दिव्य देह तात्काळी तेजोमूर्ती जाहला परियेसा दिव्य अवयव झाले त्यासी जैसा सूर्यसंकाशी झाला आनंदरूप कैसी ब्रह्मराक्षस तयावेळी नमन करुणी योगेश्वरांची केली प्रदक्षिणा भक्तींचे विमान आले तक्षणेसी सूर्यसंकाश परियेसा दिव्य विमानी बैसोनी गेला स्वर्गाशी तक्षणी वामदेव महामुनी दिदला तयासी परलोक वामदेव महादेव मनुष्यरूप दिसतो स्वभाव प्रत्यक्ष जाणा तो शांभव हिंडे भक्त तारावया त्रैमूर्तींचा अवतारो वामदेव तोची गुरु करावया जगद उद्धारो हिंडत होता भूमीवरी भस्म महात्म्य असे थोरू विशेष हस्तस्पर्श गुरु ब्राह्मराक्षसासी दिदलावरू उद्धारगती परियेसा समस्त मंत्र असते गुरुविणे साध्य नव्हती वेदशास्त्रे वाखाणिती नास्ती तत्वं पुरु गुरोः परमः सूत म्हणे ऋषेश्वरांसी भस्म महात्म्य आहे ऐसी गुरु हस्ते असे विशेषी तस्माद गुरुची कारण येणे परी त्रिविक्रमासी सांगती श्री गुरु विस्तारेसी त्रिविक्रम भारती हर्षी चरणांवरी माथा ठेवित नमन करून श्री गुरूंची निघला आपुले स्थानासी झाले ज्ञान समस्तांचे श्री गुरूंच्या उपदेशे येणे परी सिद्धमुनी सांगते झाले विस्तारुनी ऐकतो शिष्य नामकरणी भक्तिभावे करोनिया म्हणून सर्वा सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार भक्तिभावे ऐकती नर लाघे चारी पुरुषार्थ
इथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामकधारक संवादे भस्म महिमा वर्णनम नाम एकोनत्रिंदशोऽध्यायः समाप्तः. श्री गुरुचरित्राय दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 261.